श्री स्वामी समर्थ. कार्तिक प्रबोधिनी एकादशीला आवर्जून खा हे एक फळ. 7 जन्मांचं दारिद्र्य नष्ट होईल. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत त्या एका पवित्र फळाबद्दल जे कार्तिके प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी खाल्लं तर 7 जन्माचं दारिद्र्य नष्ट होतं. हे फक्त लोककथामधील नाही, हे एक आहे वेद आणि पुराणांनी प्रामाणिक गूढ रहस्य. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. प्रबोधिनी एकादशीचं महत्त्व. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात. हा दिवस सर्व एकादशींमध्ये सर्वश्रेष्ठ मानला गेला आहे. या दिवशी केलेले दान, जप, उपवास आणि विशिष्ट फळाचं सेवन 1000 यज्ञ आणि लाख दाना इतकं फळ देतं. प्रत्येक एकादशी ही भगवान विष्णूंची अत्यंत पवित्र रात्र असते. या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय आयुष्य बदलून टाकतात. दारिद्र्य नष्ट होतं, पाप क्षमते आणि भाग्याचे द्वार उघडतात. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत एकादशीच्या दिवशी करावेत असे अत्यंत प्रभावी 10 उपाय. सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय. 1. तुळशी पूजन आणि दीपदान. एकादशीच्या सकाळी तुळशी मातेपुढे दीप लावा, तिला पाणी अर्पण करा आणि विष्णूचं नामस्मरण करा. यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होते आणि अपयश दूर होतं. 2. भगवान विष्णूला शुद्ध तुपाचा दिवा लावा. एकादशीच्या संध्याकाळी विष्णूच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आयुष्यातील अडथळे कमी होतात आणि मनातील नकारात्मकता नष्ट होते. उपाय 3. गंगाजलाने स्नान किंवा शुद्ध पाणी शिंपडा. गंगाजल नसल्यास शुद्ध पाण्यात तुळशी टाकून स्नान करा. ते शरीरातील पापदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते. उपाय 4. धान्य दान करा, विशेषतः तांदूळ किंवा गहू. एकादशीला केलेले धान्यदान हे 1000 यज्ञ इतकं फळ देतं. यालाच दारिद्र्य आणि रोग दूर होतात. उपाय 5. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. दिवसात किमान 108 वेळा हा मंत्र जपा. या मंत्राचा कंपन तुमचं मन आणि घर दोन्ही शुद्ध करतात. उपाय 6. एकादशीला व्रत ठेवा आणि कांदा लसूण टाळा. उपवास आणि सात्विक आहार हे पापक्षालनाचं सर्वात प्रभावी साधन आहे. यामुळे शरीरातील ऊर्जा दिव्य शक्तीत रूपांतरित होते. उपाय 7. गरिबांना तेल आणि कपड्याचे दान. एकादशीच्या दिवशी एखाद्या गरजूला तेल, कपडे किंवा अन्नदान करा. हा उपाय दारिद्र्य नष्ट करून आयुष्यभर पुण्य देतो. उपाय 8. घरातील दक्षिण दिशेला दिवा लावा. दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्या दिशेला दिवा लावल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने सुख शांती येते. उपाय 9. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. एकादशीच्या रात्री विष्णू सहस्त्रनाम वाचल्याने मनातील सर्व दुःख, संशय आणि भीती दूर होते. ही एकादशीला सर्वश्रेष्ठ साधना आहे. उपाय 10. झोपण्यापूर्वी विष्णूचं नामस्मरण करा. रात्री झोपण्यापूर्वी भगवान विष्णूला धन्यवाद म्हणा. मनातील प्रत्येक इच्छा त्यांच्या चरणी अर्पण करा. हे कर्मचक्र शुद्ध करतं आणि पुढचा दिवस शुभ बनतो. आता तुमची उत्सुकता न ताणता तुम्हाला त्या फळाचं नाव सांगायचं आहे. ते फळ कोणते आहे तर हे एक फळ जे खाल्लं तर दारिद्र्य संपतं.
या दिवशी खायचं ते फळ आहे आवळा. धर्मशास्त्रात सांगितलं आहे, कीर्तके प्रबोधन्या आमलक्ख भक्षयते सदा तस्य पाप विनाशयंती दारिद्र्य न जायते. म्हणजेच जो व्यक्ती कार्तिक प्रबोधनी एकादशीच्या दिवशी आवळा सेवन करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि दारिद्र्य त्याच्या घरात कधीच राहत नाही. आवळा सेवनाची योग्य पद्धत. ताटात पानावर ठेवलेला आवळा. सकाळी स्नान केल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून बसा. भगवान विष्णू आणि तुळशी मातेचं पूजन करा. नंतर तुळशीचं एक पान आणि एक आवळा फळ घ्या आणि मंत्र म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर तो आवळा खा आणि विष्णूला अर्पण केलेल्या तुळशीचं पान ग्रहण करा. असे केल्याने शरीर शुद्ध होते, मन शांत होतं आणि लक्ष्मी स्थिर होते. या दिवशी आवळ्याचे आध्यात्मिक फायदे. आवळा म्हणजे विष्णूचं स्वरूप मानलं जातं, म्हणून या दिवशी आवळा खाल्ल्यास 7 जन्माचं दारिद्र्य दूर होतं. कुटुंबात संपत्ती आणि सौख्य वाढतं. शरीरात ओज आणि तेज वाढतं आणि भाग्याचे द्वार उघडतात. एक गुप्त रहस्य. प्राचीन ग्रंथ सांगतात की या दिवशी संध्याकाळी आवळ्याचं झाड असलेल्याच ठिकाणी दीप लावला तर ते दिव्य पुण्य फळ अनेक जन्मांचं दारिद्र्य नाहीसं करतं. कारण आवळ्याचं झाड म्हणजे भगवान विष्णूचं निवासस्थान. म्हणून मित्रांनो, या कार्तिकी प्रबोधनी एकादशीला उपवास करा, भगवान विष्णूचं पूजन करा आणि एक आवळा खा. कारण तो फक्त एक फळ नाही, तो आहे संपत्ती, सौभाग्य आणि पुण्याचं प्रतीक. लक्षात ठेवा, 7 जन्माचं दारिद्र्य संपवायचं असेल तर प्रबोधनी एकादशीला आवळा खा आणि तुळशी पूजन करा. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणखीन एका दिव्य आणि गुप्त रहस्यासह. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.